हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनेल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण MG पाटकर या बुकमधील सेकंड जो काही इलिस्ट्रेशन होता अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म या युनिटमधील तो आपण सॉल्व केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलिस्ट्रेशन जो काही 3 आहे तो आपण सॉल्व करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता हा जो काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला करंट अकाउंट गिवन केलेला आहे. सो करंट अकाउंट गिवन केल्यानंतर क्वेश्चन आपण कशा पद्धतीने सॉल्व करणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. विद्यार्थ्यांनी एकतर स्क्रीनशॉट काढून क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. बघा, क्वेश्चन अगोदर पहिल्यांदा रीड करून घ्यायचा आहे. प्रिपेअर तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे तर यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन द बुक्स ऑफ बोथ द फर्म्स अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. दोन्ही ओल्ड फर्मचे रिव्हॅल्युएशन पार्टनर्स कॅपिटल ओपन करायचे आहेत आणि न्यू फर्मची बॅलन्स शीट आपल्याला ओपन करायला सांगितलेली आहे. त्या दृष्टीने अकाउंट्स आपल्याला अगोदर ओपन करून घ्यावे लागतील. फर्स्ट म्हणजे ओल्ड पार्टनरचा मनीष आणि नितीनचा रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करायचं आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावा लागेल. नेक्स्ट अजय अँड विजयचा रिव्हॅल्युएशन ओपन करायचा आहे आपल्याला. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल ओपन करायचं आहे. वर्किंग नोटमध्ये नाटो म्हणजे नेट असेट्स टेकन ओव्हर बाय न्यू फर्म तो वर्किंग नोटमध्ये प्रिपेअर करायचा आहे आणि न्यू फर्मची बॅलन्स शीट प्रिपेअर करून घ्यावी लागणार आहे. बाकी सर्व वर्किंग नोटमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशनचा पार्ट करून घ्यायचा आहे. बघा, क्वेश्चन रीड करत असताना सर्वात आधी ओल्ड फर्मच्या ज्या काही दिलेल्या आहेत असेट असतील लायबिलिटी असतील त्या अगोदर आपण काय करणार आहोत ट्रान्सफर करून घेणार आहोत. ज्या ज्या पॉईंट टेक ओव्हर केलेल्या आहेत त्यांना आपण टिक मार्क करून घेणार आहोत. बघा, मिसेस मनीष अँड नितीन अँड मिसेस अजय अँड विजय are two partnership firm carrying on similar type of business, sharing Manish and Nitin 8:7 and Ajay and Vijay 3:2 रेशो सांगितलेला आहे respectively. They agree to amalgamate their business as on 1st January 1984. बॅलन्स शीट दिलेली आहे दोन्ही फर्मची. मनीष आणि नितीनची अगोदर आपण पाहणार आहोत. दिलेले सर्व पॉइंट्स अगोदर आपण काय करणार आहोत ऍडजस्टमेंट दिली असेल किंवा टेक ओव्हर काय सांगितले असतील तर त्याला टिक मार्क करून घेणार आहोत. बघा, सन्ड्री क्रेडिटर्स टेक ओव्हर केलेले आहे त्याला आपण टिक मार्क देखील केलेली आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1400 दिलेले आहेत. करंट अकाउंट्स, आता या ठिकाणी आपण वर्किंग नोट काढणार आहे करंट अकाउंटसाठी. सो करंट अकाउंटचे जे काय बॅलन्सेस आहेत ते आपण करंट अकाउंट वर्किंग नोटमध्ये लिहिलेलं आहे त्या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. बघा, करंट अकाउंट ऑफ मनीष अँड नितीन किती आहेत? मनीषचे 2000 अँड नितीनचे 1200. त्यानंतर कॅपिटल्स दिलेले आहेत ते देखील आपण लिहून घ्यायचे आहेत. मनीष आणि नितीनचे सेपरेट अकाउंट ओपन केले. सो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मनीषचं किती आहे तर 24,000 आणि 21,000 दिलेला आहे नितीनचा. तो आपण ट्रान्सफर करून घेतलेला आहे. त्यानंतर असेटमधील कॅशचा बॅलन्स जो काही आहे त्याच्यासाठी देखील आपण वर्किंग नोट काढलेले आहेत ते देखील लिहून घ्यायचे आहे. 9,800. बघा, मनीष आणि नितीनचा 9,800. त्यानंतर अजय आणि विजयचा देखील 7,200 तो देखील आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. आता अजय अँड विजयचं देखील कॅपिटल अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. त्यांचा देखील बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घेऊया. 22,000 अजयचा आहे आणि विजयचा 15,600. आता मनीष आणि नितीनच्या आपण बॅलन्स शीट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्सच्या बाबतीत काय सांगितलंय का ते आपण पाहणार आहे. आता सन्ड्री क्रेडिटर्स काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया की ऍडजस्टमेंटमध्ये 3 नंबरची ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे. बघा काय सांगितलेले 3 नंबरची ऍडजस्टमेंट. The creditors of both the firms were to be taken by the new firm at a discount of 2.5% and other liabilities are paid in full by the respective firms. Creditors काय सांगितले both the firms were to be taken by the new firm. न्यू फर्मनी टेक ओव्हर केलेले आहेत. क्रेडिटर्स पण कसे येतात त्याच्यावरती 2.5% डिस्काउंट दिलेला आहे आणि अदर लायबिलिटीज ज्या काही आहेत त्या पेड केलेल्या आहेत फुल बाय द रिस्पेक्टिव्ह फर्म. मग अदर लायबिलिटी काय आहेत तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही एक लायबिलिटी आहे. क्रेडिटर्स पेड केल्यानंतर जी राहिली आहे
ती देखील काय केलेली आहे, पेड केलेली आहे. अगोदर क्रेडिटर्स दोन्ही फर्मचे आपण चार्टमध्ये लिहून घेणार आहोत की क्रेडिटर्स आपल्याला लिहून घ्यायचे. तर ते क्रेडिटर्स लिहित असताना लायबिलिटी साईडला अगोदर क्रेडिटर्स आपण लिहून घेऊया. दोन्ही कॉलम एकदम काढलेले आहेत मी, मनीष आणि नितीनचा आणि अजय अँड विजयचा. क्रेडिटर्स 12,800 इनरच्या कॉलममध्ये घ्यायचे आणि 11,200 अजय अँड विजयचे. 11,200. आता डिस्काउंट 2.5% दोन्ही फर्मसाठी सांगितलेला आहे. सो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत की 12,800 320 डिस्काउंट कोणाचा आलेला आहे, असेटमध्ये लिहून घेऊया. रिझर्व्स फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स या ठिकाणी येईल 320 आलेला आहे कोणाचा, तर मनीष आणि नितीनचा. त्यानंतर अजय आणि विजयचा आलेला आहे 280. सेकंड इफेक्ट डिस्काउंटचा आपल्याला काय करायचं आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटला पोस्टिंग करून घ्यायचा आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग करून घेऊया अजय अँड विजयच्या. बाय क्रेडिटर्स 280. त्यानंतर मनीष आणि नितीनच्या देखील क्रेडिटला पोस्टिंग होईल बाय क्रेडिटर्स 320. त्यानंतर अदर लायबिलिटीज देखील त्यांनी पेड अप दाखवलेली आहे. आता अदर लायबिलिटी कोणती आहे, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे मनीष आणि नितीनची, आणि याची अजय अँड विजयची काय आहे, तर 1,000 ही बिल्स पेबल त्यांनी सांगितलेले आहेत, ते देखील पेड दाखवलेली आहे. पेड दाखवले याचा अर्थ आपलं पैसे आपल्याकडून जाणार आहे, सो कॅश अकाउंटला पोस्टिंग होईल. पण इथं आपण कॅश अकाउंटच्या बाबतीत वर्किंग नोट काय केलेली आहे, काढलेली आहे. सो वर्किंग नोटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते पोस्टिंग करून घ्यायचं आहे की अदर लायबिलिटी ज्या काही आहेत त्या आपण पेड दर्शवलेत. म्हणजे कॅश बॅलन्स आपल्याकडे होता मनीष आणि नितीनचा 9,800, त्याच्यामधून आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय केलेले आहेत, पेड केलेले आहेत. मनीष आणि नितीनचे किती आहेत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तर 1,400. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत बघा, तर 1,400. आणि अजय अँड विजयचे किती सांगितलेले आहेत बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती सांगितलेत, तर काही सांगितलेले नाहीत. त्यामुळं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अजय अँड विजयचे तर आपण लिहून घेणार नाही आहोत, दिलेले नाहीत त्यामुळं. पण बिल्स पेबल अजय अँड विजयची त्यांनी सांगितलेले होते, त्यामुळं अजय अँड विजयचे जे काही बिल्स पेबल आहेत ते देखील आपण पेड दर्शवून घेणार. लेस बिल्स पेबल किती, 1,000 रुपीज. किती डिफरन्स राहिला बघा, तर 4,000, 8,400 आणि 6,200 कॅश बॅलन्स आपला या ठिकाणी राहिला. आता कॅश बॅलन्स इथला जो काही आलाय तो आपल्याला काय करायचं आहे, न्यू फॉर्मला आपल्याला पोस्टिंग करून घ्यावा लागतो. म्हणजे 14,600 हा आपला कॅश बॅलन्स आला न्यू फॉर्मचा. लक्षात घ्या, न्यू फॉर्मचा काय आलेला आहे, कॅश बॅलन्स आपला आलेला आहे. तो आपण कॅश बॅलन्स इथं लिहून घेऊया लगेच. न्यू फॉर्मला कॅश बॅलन्सेस दोन्ही मिळून 14,600 लगेच लिहूया. त्यानंतर कॅशचा संपलेला आहे. आता असेट ज्या काही आहेत ते आपण पाहणार आहोत.
फ्री होल्ड लँड किती सांगितले फ्री होल्ड लँड, तर 15,000 सांगितलेला आहे फ्री होल्ड लँड. प्रथम आपण चार्टमध्ये तो एक्सप्लेन करून घेऊया, लिहून घेऊया. फ्री होल्ड लँड किती सांगितले, तर 15,000 सांगितलेले आहेत. ॲडजस्टमेंट त्याच्यासाठी सांगितलंय का ते आपण पाहणार आहोत. फ्री होल्ड लँड बघा इथं रिव्हॅल्यूड सांगितलेले आहेत काही असेट, तर त्याच्यामध्ये फ्री होल्ड लँड 19,000 सांगितले आणि अजय आणि विजयची 15,000 सांगितले, ती आपण लिहून घेऊया. बघा 19,000 मनीष आणि नितीनची दिलेली आहे आणि अजय अँड विजयची किती सांगितलेली आहे, तर 15,000 सांगितलेली आहे. आता अजय अँड विजयचे पहिले फ्री होल्ड लँड किती दिलेत, तर 10,000 दिलेत आणि आत्ता 15,000 दिलेत. म्हणजे काय झालेले आहेत, इन्क्रीज झालेले आहे. सेकंड पोस्टिंग रिव्हॅल्युएशन आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. सो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल, इन्क्रीज झालेली आहे. फ्री होल्ड लँड 5,000. नेक्स्ट मनीष आणि नितीनचं देखील पोस्टिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. पहिले किती दिलेले आहेत त्यांचे, तर 15,000 आणि आता 19,000 दिलेले आहेत. ते देखील काय झालेले आहेत, तर इन्क्रीज झालेले आहेत. त्याचं देखील पोस्टिंग क्रेडिटला लिहून घ्यायचं आहे. बाय फ्री होल्ड लँड 4,000. नेक्स्ट असेट पाहणार आहोत आपण फर्निचर. पहिले फर्निचर 3,600 दिलेले आहेत, आत्ता 4,000 दिलेले आहेत. म्हणजे काय झालेले आहेत, इन्क्रीज झालेले आहेत. पोस्टिंग रिव्हॅल्युएशनला घेऊया, जेवढ्यानी इन्क्रीज झालेले आहेत तेवढ्यानी. बाय फर्निचर अकाउंट 400. सेकंड पोस्टिंग फर्निचर चार्टमध्ये आपण लिहून घ्यायचं आहे. फर्निचर दोन्ही फर्मचं दिलेलं आहे. सो इन्क्रीज झालेला रिव्हॅल्यूड झालेले किती आहेत बघा, 4,000 आणि अजय अँड विजयचे 5,000 दिलेले आहेत. सो अजय अँड विजयच्या कॉलमला 5,000 आपण चार्टमध्ये लिहिले, ते देखील काय झालेत, इन्क्रीज झालेले आहेत. कारण पहिले 2,800 दिलेले आहेत. सो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल बाय फर्निचर 2,200. नेक्स्ट असेट आहे मशिनरी. पहिले 5,000 दिलेले आहेत मनीष आणि नितीनचे आणि आता रिव्हॅल्यूड किती दिलेले आहेत, तर 4,600 दिलेले आहेत. म्हणजे काय झालेले आहे, डिक्रीज झालेले आहेत. अजय अँड विजयच्या कॉलमला अगोदर लिहून घेऊया. 2 मशिनरी अकाउंट डेप्रिसिएट झाले आहेत कितीनी, 400 रुपीजनी. मशिनरी लिहून घेऊया. मनीष आणि नितीनचे किती, 4,600 आणि 3,000 अजय अँड विजयचे. पोस्टिंग आपलं रिव्हॅल्युएशनला मनीषच्या आणि नितीनच्या कॉलमला राहिलेलं आहे. 2 मशिनरी अकाउंट किती, 400. नेक्स्ट आहे तो म्हणजे स्टॉक दिलेला आहे. पहिला 11,800 दिला आहे, इथं देखील 13,400 दिलेला आहे. रिव्हॅल्यूड त्यांनी किती सांगितलेला आहे बघा, स्टॉक तर 11,400 सांगितलेला आहे, म्हणजे डिक्रीज झालेला आहे. सो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल मनीष आणि नितीनच्या कॉलमला. की टू स्टॉक कितीनी, तर 400 रुपीजनी. सेकंड पोस्टिंग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटलाच आपण करून घ्यायचं आहे अजय आणि विजयच्या. टू स्टॉक डिक्रीज झालेला आहे किती, 1,000 रुपीजनी. आणि रिव्हॅल्यूड ज्या काही आहेत त्या चार्टमध्ये आपण पोस्टिंग करणार. स्टॉक किती दिलेले आहेत, तर 11,400 आणि 12,400 स्टॉक. नेक्स्ट बघा असेट डेटर्स 14,200 पहिले दिलेले आहेत, याचे देखील डेटर्स 13,000 दिलेले आहेत. ते काय करणार आहोत, आपण लिहून घेणार आहोत. डेटर्स 14,000
200 आणि आत्ताचे किती दिलेले आहेत याचे, अजय आणि विजयचे 13,000 दिलेले आहेत. सो अजय आणि विजयच्या डेबिटला पोस्टिंग होईल रिव्हॅल्युएशनच्या टू RDD. पहिले कोणतेच RDD दिलेले नाहीत पण आता क्रिएट झालेत 1000 रुपीज. त्यानंतर डेबिटला पोस्टिंग होईल मनीष आणि नितीनच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटला टू RDD अकाउंट 800 रुपीज. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. फक्त इन्व्हेस्टमेंट 3000 मनीष आणि नितीनचे दिलेले आहेत, याचे कोणतेही दिलेले नाहीत. पण इन्व्हेस्टमेंट देत असताना त्याच्याशी रिलेटेड काही सांगितलंय का ते आपण चेक करणार. इन्व्हेस्टमेंट रिव्हॅल्यूड कुठेही सांगितलेलं नाही. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत ॲडजस्टमेंट त्यांनी सांगितले बघा. मनीष टू टेक ओव्हर द इन्व्हेस्टमेंट ॲट ₹2400. तर मनीष या पार्टनरनी टेक ओव्हर केलेली आहे इन्व्हेस्टमेंट. सो त्याच्या अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करून घ्यायचं आहे. पहिले इन्व्हेस्टमेंट 3000 होते, आता टेक ओव्हर कितीला केले तर 2400ला, म्हणजे लॉस झालेला आहे. डेबिटला पोस्टिंग होईल रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या इन्व्हेस्टमेंट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती रुपीज तर 600 रुपीज. चार्टमध्ये कोणत्याही प्रकारे इन्व्हेस्टमेंट आपण पोस्टिंग करणार नाही, कारण संबंधित पार्टनर्सने ते काय केले टेक ओव्हर केलेले आहेत. नेक्स्ट आहे ते म्हणजे बघा या ठिकाणी आता असेट आपली इन्व्हेस्टमेंट झाली, कॅशचा बॅलन्स आपण पोस्टिंग करून घेतलेला आहे. अजय आणि विजयच्या देखील सर्व असेट झालेल्या आहेत. रिव्हॅल्यूड पण आपण सर्व घेतलेल्या आहेत. सेकंड जी काय ॲडजस्टमेंट आहे ती आपण पाहूया. प्रोव्हिजन टू बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स ऑफ मिसेस मनीष अँड नितीन फॉर ₹800. RDD सांगितलेला आहे मनीष आणि नितीनचा किती 800 रुपीज. अँड ऑफ मिसेस अजय अँड विजय ₹1000. जे काही दिलेले ते RDD आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंट 1000 RDD अजय आणि विजयचे, आणि मनीष आणि नितीनचे किती 800 दिलेले होते ते देखील आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. आता RDD जो काही दिलेला आहे तो आपण चार्टमध्ये दोन्हीकडं मेन्शन करून घेणार आहोत बघा. RDD मनीष आणि नितीनचा 800 दिलेला होता तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर अजय अँड विजयचा 1000 दिलेला आहे तो पण आपण इथं लिहून घेणार. नेक्स्ट ॲडजस्टमेंट पाहूया आपण. द क्रेडिटर्स ऑफ बोथ याचं देखील पोस्टिंग आपण करून घेतलेलं आहे. 4 नंबरची देखील ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. 5 नंबर बघा. द गुडविल ऑफ मिसेस मनीष अँड नितीन इज टू बी टेकन ॲट ₹15,000 अँड दॅट मिसेस अजय अँड विजय 10,000. आता जे काही गुडविल दिलेलं आहे ते संबंधित पार्टनर्समध्ये, गुडविल क्रिएशनमध्ये मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की संबंधित पार्टनर्समध्ये आपण ते रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करून घेणार. आता अजय अँड विजयचे जे काही गुडविल आहेत ते 10,000 दिले आहेत रेशोनुसार. आता त्यांचा रेशो किती सांगितलेला आहे, रेशो त्यांचा सुरुवातीला दिलेला होता अजय आणि विजयचा 3:2 रेशो दिलेला आहे आणि 8:7 दिलेला आहे मनीष आणि नितीनचा. तर अजय आणि विजयचा लिहून घ्या. 3:2 10,000 डिस्ट्रीब्यूट करायचे बाय गुडविल अकाउंट. किती आले बघा तर 6,000 आले अजयचे आणि 4,000 आले विजयचे. गुडविल आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. गुडविल अजय आणि विजयचे टोटल 10,000 आणि मनीष आणि नितीनचे 15,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग करायचं आहे मनीष आणि नितीनच्या की बाय गुडविल. ते देखील गुडविल रेशोप्रमाणे म्हणजे 8:7 या रेशोप्रमाणे काय करायचे आहेत आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे आहेत. 8,000 आणि 7,000. आता गुडविल आपण गुडविल या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पोस्टिंग करून घेता येणार नाही का. तर करंट अकाउंट आपण ओपन केलेला नसला तरी ॲडजस्टमेंटमध्ये आपण वर्किंग नोटमध्ये काय केलेला आहे तो मेन्शन केलेला आहे. सो गुडविल आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे ॲड करून घ्यायचं आहे. गुडविल बघा, गुडविल मनीष आणि नितीनचे किती आलेले आहेत तर 8,000 आलेले
आहेत. मनीषचे किती 8000 आणि नितीनचे 7000. करंट अकाउंट फक्त आणि मनीष आणि नितीनच्या बाबतीत दिलेले आहे. सो या ठिकाणी त्याचं पोस्टिंग होईल करंट अकाउंट म्हणून. कॅपिटल अकाउंटला कोणतंही पोस्टिंग होणार नाही. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. द कॅपिटल ऑफ द न्यू फर्म इज टू बी ₹1 lakh अँड द कॅपिटल ऑफ मनीष, नितीन, अजय अँड विजय वॉज टू बी इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो विच वॉज टू बी 6:5:5:4 रिस्पेक्टिव्हली. न्यू रेशो त्यांनी दिलेला आहे. ₹1 lakh ॲडजस्ट करायचे आहेत या रेशोनुसार. आता ही ॲडजस्टमेंट पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपल्याला काय करून घ्यायचं आहे, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट अगोदर आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी अकाउंट अगोदर आपल्याला क्लोज करायचा आहे. बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करत असताना क्रेडिट साईडची टोटल आपली काय येते, जास्त येते 4720. ती लिहून घ्यायची आहे. 4720 म्हणजे काय आलेलं आहे, प्रॉफिट आलेला आहे. सो टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट मनीष किती, रेशो 8 आणि नितीन. डिफरन्स बघायचा किती राहिलेला आहे, तर 2520 डिस्ट्रीब्यूट करायचा या रेशोनुसार. किती आला, तर 1344 आणि 1176. आता आलेला हा जो काही रेशोनुसार आलेला प्रॉफिट आहे तो आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. सॉरी, या ठिकाणी करंट अकाउंट आपल्याला दिलेला आहे. सो करंट अकाउंटला तो काय होईल, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर करून घ्यावा लागणार आहे. तर या ठिकाणी आपण वर्किंग नोट काढलेले, तर या ठिकाणी रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर करून घेऊया आपण क्रेडिट साईडला. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किती आलेला आहे, तर 1344 आणि 1176. टोटल आता या ठिकाणी आपली किती आलेले आहे, तर 11,344 आणि 9,376. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट जी काय टेक ओव्हर केलेली आहे मनीषची, ती आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला दर्शवून घेत होतो. पण करंट अकाउंट दिल्यामुळं पोस्टिंग त्याचं कुठं होणार, तर करंटला होणार. त्यामुळे मनीषच्या कॉलममध्ये टेक ओव्हर जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती आपण या ठिकाणी दर्शवून घ्यायची आहे. किती, तर 2400. बॅलन्स आपल्या या ठिकाणी राहिलेला आहे, तर 8944. याचा आहे तसा बॅलन्स राहील 9376. त्यानंतर करंट अकाउंट वर्किंग नोटमध्ये कंप्लीट केल्यानंतर इथला जो काही डिफरन्स आलेला आहे आपला, कोणता, ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. आता करंट अकाउंटचा जो काही बॅलन्स आलेला आहे आपला इथला, हा कुठं होणार, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होणार. या ठिकाणी आपण लिहून घ्यायचं आहे, बाय पार्टनर्स करंट अकाउंट, बाय पार्टनर्स करंट अकाउंट. 8000 मनीषचा किती आलेला आहे, 8944 आणि नितीनचा 9376. टोटल लगेच आपण या अकाउंटची करून घ्यायची आहे. मनीषच्या कॉलमची टोटल आलेली आहे 32,944 आणि 30,376. इकडे कोणतंही पोस्टिंग नाहीये म्हणजे तेवढाच कॅरेट डाऊन येणार आहे. आलेल्या कॅरेट डाऊनला आपण नाव काय देणार, तर 2 न्यू फर्म्स. न्यू फर्म्स 30,376. या पद्धतीनं मनीष आणि नितीनचा रिव्हॅल्युएशन असेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल, आपण क्लोज केलेला आहे. त्यानंतर अजय आणि विजयचा अकाउंट देखील आपण क्लोज करून घेणार. अजय आणि विजयचा अकाउंट बघा, क्रेडिटची टोटल आपली काय येते, तर जास्त येते 7480.
80 तेवढीच डेबिटला लिहून घ्यायची आहे 7480. प्रॉफिट आलेला आहे तो आपण ट्रान्सफर करणार आहोत त्याच्या कॅपिटल अकाउंटला. 3:2 या रेशोप्रमाणे अजय अँड विजय 3048 आणि किती आलेला आहे तर 2032 अशी टोटल मिळून 5080 आलेला प्रॉफिट ट्रान्सफर करणार आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 3048 आणि 2032. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करणार. डेबिटला कोणतंही पोस्टिंग नाही आहे, सो 31,048 टोटल आली आणि विजयच्या कॉलमची 21,632. तेवढाच बॅलन्स आपला या ठिकाणी येणार आहे कारण डेबिटला कोणतंही पोस्टिंग आपलं नाही. 31,048 अँड 21,632. त्याला आपण नाव देणार टू न्यू फर्म्स अकाउंट. $21,632 या पद्धतीने. आता आलेला जो काही न्यू फर्मचा कॅपिटलचा बॅलन्स आहे त्याच्यासाठी पण आपल्याला काय करायचं आहे, वर्किंग नोट काढून घ्यायचं कारण आलेला बॅलन्स आपल्याला न्यू फर्ममध्ये बॅलन्स शीटसाठी हवा आहे. सो त्याच्यासाठी आपण काय करणार तर बॅलन्सेस वर्किंग नोटमध्ये अगोदर आपण लिहून घेणार की करंट अकाउंट्स इन द न्यू फर्म. आता करंट अकाउंट सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं आहे कशामध्ये तर न्यू फर्ममध्ये काढून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तो लिहून घ्यावा लागणार आहे. किती आहे बघा तर 32,944 आलेला होता नितीनचा आलेला होता. 30,376. 31,048 आलेला आहे अजयचा आणि विजयचा 21,632. जे कॅपिटलचे बॅलन्सेस आलेले होते ते आपण या ठिकाणी काय केलेले आहेत मेन्शन केलेले आहेत इथले. आता लास्टच्या ऍडजस्टमेंट त्यांनी काय सांगितलेलं आहे तर 1 लाख रुपीज जे काही आहेत ते ऍडजस्टेड करण्यासाठी सांगितलेले होते. आता हे 1 लाख रुपीज ऍडजस्टेड करत असताना न्यू रेशो पण त्यांनी सांगितलेला आहे किती 6:5:5:4 म्हणजे किती झाले 20. म्हणजे कॅपिटलचा न्यू रेशो काढत असताना पर शेअर आपल्याला काढावे लागतील की 1 लाख डिवायडेड बाय 20 म्हणजे पर शेअर आपले किती आले तर 5,000 आले. हे 5,000 आपल्याला चौघांच्यात काय करायचे आहेत काढून घ्यायचे आहेत. तर किती आले बघा तर 5,000 मल्टिप्लाय 6 6 पंचे 30 म्हणजे किती आले मनीषचे 30,000 आले. नितीनचे किती येतील 5 रेशो दिलेला आहे 25,000 आले. 5,000 डिवायडेड बाय मल्टिप्लाय 5 25,000 आणि 5,000 मल्टिप्लाय 4 रेशोनुसार आपण काढलेले आहेत. म्हणजे टोटल किती झाले 1 लाख रुपीज झाले. हे 1 लाख रुपीज जे आपण फाइंड आउट केलेले आहेत ते कॅपिटल रिक्वायर्ड इन द न्यू फर्म ते आपल्याला काय करायचे लेस करून घ्यायचे आहेत. सो कॅपिटल ॲडजस्टेड जे आपण म्हणतोय ते कॅपिटल रिक्वायर्ड इन द न्यू फर्म किती 30,000 लेस करणार आहोत आपण 25,000 आणि 20,000 हे आपण काय करणार लेस करून घेणार. आता जो काही डिफरन्स आलेला आहे तो आपला काय असणार आहे करंट अकाउंटचा असणार आहे की जो आपल्याला लायबिलिटी साईडला मेन्शन करायचा आहे. 5,376 6,048 अजयचा आलेला आहे आणि विजयचा किती येईल 1,632. ट्रान्सफर्ड टू करंट अकाउंट. ट्रान्सफर्ड टू करंट अकाउंट. आता हा जो काही बॅलन्स आलेला आहे आणि हा 30,000 25,000 हा जो काही बॅलन्स आला आहे तो आपल्याला काय करायचा आहे न्यू फर्मच्या बॅलन्स शीटमध्ये मेन्शन करून घ्यायचा आहे. मनीषचा 30,000
25,000 नितीनचा, 25,000 अजयचा आणि 20,000 विजयचा, असे टोटल मिळून 1 लाख आउटरला येतील. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स आपल्याला घ्यायचा आहे. पार्टनर्स करंट अकाउंट न्यू फॉर्मचे मनीष, नितीन, अजय अँड विजय, की जो आता आपण फाइंड आउट केलेला आहे. किती आलेला होता तर 2,944, 5,376, 6,048 आणि 1,632, असे टोटल मिळून 16,000 आउटरला येते. राहिला प्रश्न, चार्टमधील दोन्ही असेट आणि लायबिलिटीची जी काही टोटल येणार आहे ती आपल्याला काय करायची, या ठिकाणी मेन्शन करून घ्यायची आहे, लिहून घ्यायची आहे. बघा आता गुडविल दोन्ही मिळून आपण घेणार आहोत. इथं गुडविल किती घेतले, 15,000 प्लस 10,000, असे दोन्ही मिळून 25,000 आले. नेक्स्ट स्टॉक 23,800, मशीनरी 7,600, फर्निचर 9,000, फ्री होल्ड लँड 34,000, डेटर्स, आता RDD आपण घेतलेले आहेत, लेस करून डायरेक्टली अमाऊंट घेतली तरी चालू शकेल. दोन्ही मिळून आपण RDD लेस दर्शवूया या ठिकाणी. 1,800, 25,400. त्यानंतर कॅशचा बॅलन्स ऑलरेडी आपण इथं मेन्शन केलेला आहे. आता लायबिलिटी न्यू फॉर्मची जी काही टोटल आहे, टोटल करण्याच्या अगोदर आपली टोटल या ठिकाणी राहिलेले नेट असेट्स आणि लायबिलिटी ज्या काही टेक ओव्हर केलेल्या होत्या त्यांची, आता टेक ओव्हरच्या काही केल्या त्यांची असेटची टोटल जी काही होती ती आपण अगोदर लिहून घेणार आहे. असेटची जी काही टोटल आलेली होती या ठिकाणी तर 76,920 एवढी टोटल आलेली होती. आणि अजय आणि विजयच्या कॉलमची 64,880. याच्यातून आपल्याला काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत या दोन्ही लायबिलिटीज. त्यामुळे लेस करून आपला आन्सर येणार आहे 13,600. लेस करायचे आहेत, आन्सर आपला आलेला आहे 63,320. याला आपण शॉर्टमध्ये नाव देणार नाटो, नेट असेट्स टेक ओव्हर. त्यानंतर अजय आणि विजयची देखील टोटल लेस करून आपली अमाऊंट येणार आहे किती, 12,200 लेस करायचे तर 52,680 एवढा आपला आन्सर येईल. आता न्यू बॅलन्स शीटची टोटल आपण करून घ्यायची आहे. किती येते बघा, तर असेट साईडची टोटल केली तर आपली टोटल येणार आहे 1,39,400. तेवढीच डेबिटला टोटल येते का बघायची. बघा या ठिकाणी डेबिटला टोटल येत नाही का, तर आपले क्रेडिटर्स पोस्टिंग करून घ्यायचे राहिलेले आहेत. लेस करून डायरेक्ट आउटरला अमाऊंट आपण घेऊया 23,400. डिस्काउंट आपण लेस करून डायरेक्ट घेतलेले आहेत. आता टोटल आपली राईट येणार आहे 1,39,400. इथला बॅलन्स जो काही आहे तो आपला किती यायला पाहिजे, इथल्या दोन्ही टोटल इतका येणं गरजेचं आहे. सो 31,048 प्लस 21,632. बघा 52,680. आय होप की क्वेश्चन सर्व तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. सो व्हिडिओ स्किप करून किंवा वारंवार व्हिडिओ पाहून क्वेश्चन तुमच्या नीट लक्षात येऊ शकतो. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.